नमस्कार, साठ कला रंग या माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तुम्हाला बंदकोस झाला आहे किंवा वारंवार तुम्हाला बंदकोस होत आहे की तुमच्या घरच्यांना परिवारवाल्यांना कोणालाही बंदकोस होत असेल तर मी सांगते तो बोटांचा व्यायाम फक्त 2 मिनिटच करा। फक्त मी सांगते तो बोटांचा व्यायाम फक्त 2 मिनिटच। सकाळी उठल्याबरोबर बोटांचा हा व्यायाम फक्त 2 मिनिटं मी सांगते त्या पद्धतीने कराल तर पोट तुमचं खळखळून साफ होईल आणि बंदकोस निघून जाईल। हा बोटांचा व्यायाम कसा करायचा आहे, केव्हा करायचा आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून द्या। सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि म्हणून सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून द्या आणि सर्वांना शेअर करा। तुमचं पोट साफ होत नसेल, तुम्हाला बंदकोसचा त्रास असेल, तुम्हाला ऍसिडिटी होत असेल, पोट साफ करण्यासाठी वारंवार चूर्ण खावं लागत असेल, गोळ्या खावा लागत असेल, औषध घ्यावं लागत असेल, एनिमा घ्यावा लागत असेल किंवा दवाखान्यात जायची वेळ येत असेल, अगदी 2च मिनिटाचा मी तुम्हाला व्यायाम सांगणार आहे। हा व्यायाम केल्याबरोबर तुमचं पोट व्यवस्थितरित्या साफ व्हायला लागेल, तुमची ऍसिडिटी पण निघून जाईल आणि बंदकोस झाल्यानंतर जर आपलं पोट साफ झालं तर आपल्याला मूळ व्याधीचा पण त्रास होत नाही। हा 2 मिनिटाचा व्यायाम अत्यंत सोपा आहे, अगदी सोपा आहे। सकाळी उठल्याबरोबर तुम्ही सहजरित्या करू शकता। ह्या 2 मिनिटाच्या हाताच्या व्यायाम मध्ये आपल्याला बोट दाबायची आहेत। व्यायाम मी दाखवते त्या पद्धतीनेच करायचं आहे। सकाळी उठल्याबरोबर आपले जे हे बोट आहेत ते असे बघा, असे नीट बघा, असे घ्यायचे, हे असे घ्यायचे, असे नाही घ्यायचे, असे घ्यायचे आणि असे एकमेकांमध्ये त्यांना गुंतवायचे आहेत। ह्याच बोटांना गुंतवायचे, अंगठ्याला गुंतवायचं नाहीये, या बोटांना असे गुंतवायचे आहेत आणि त्यांना इथे दाबायचं आहे, इथे प्रेशर द्यायचं आहे आणि हे बोट मात्र असे सरळ ठेवायचे आहेत आणि याला असं सरळ ठेवायचे असे। इथे या बोटांनी इथे थोडस प्रेस करायचं आहे, जास्त नाही, थोडं प्रेस करायचं आहे आणि याला असे तट्ट, अंगठ्यांना असे तट्ट ठेवायचं आहे। ह्या रीतीने अशा हाताचे असा हाताचा व्यायाम फक्त 2 मिनिटपर्यंत तुम्हाला असं ठेवायचं आहे। तुम्ही 2 मिनिटं असं ठेवाल ना तर तुम्ही महसूस कराल, तुम्ही नीट व्यवस्थित तुम्ही 2 हाताच्या तळ्याजवळ नीट लक्ष द्या। असं मनाने तुम्ही लक्ष द्या की 2 हाताच्या तळव्यामध्ये आपले जे धबकारे एक दुसऱ्यांना धबकवत आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये नसा ज्या आहेत ना त्या नसा धबकत आहे, म्हणजे रक्त ढकलत आहेत आणि त्याच्यामुळेच जे नसामध्ये रक्त धबकवत आहे ना तर हे मोठ्या आतड्याच्या याच्यामध्ये जे पॉइंट आहेत त्याच्याने आपल्या ह्या पॉइंटला रिलॅक्स मिळत आहेत आणि पॉइंट दाबल्या गेल्यामुळे त्याच्यामध्ये रक्ताचं संचालन चांगल्या रीतीने होत आहे आणि मोठ्या आतड्यामधून मळ पुढे ढकलला जात आहे आणि तो मळ मग बाहेर निघून जातो, आपलं पोट साफ होतं आणि बंदकोसची समस्या दूर होते। 2 मिनिटं झाले की लगेच हे हात असे सोडून घ्यायचे आहेत। पुन्हा मी तुम्हाला एक वेळा दाखवते म्हणजे तुम्हाला लगेच कळेल। हे जे आहेत ना हे दोन्ही असे असं पण दाखवते, हे पॉइंट हे एकमेकांमध्ये असे बरोबर घालायचे आहेत। दिसतंय तुम्हाला? हे पहा, असं आपण आळस देताना कसं करतो, आळस देताना कसं असे बोट गुंतवतो आणि असं करतो की नाही, तेच बोट गुंतवलेले आहेत, बघून घ्या तुम्ही नीट, है ना। तसे बोट गुंतवायचे आहेत एकामेकांमध्ये, पण मात्र ते आपण असं करतो आळसमध्ये शिदे ठेवतो असे, पण हे शिदे नाही ठेवायचे, असे ठेवायचे आणि इथे याचा दाब द्यायचा आहे याप्रमाणे आणि अंगठे मात्र शिदे ठेवायचे। असं हे बोटांचा असं व्यायाम करायचा आहे आणि असे बोट ठेवून 2 मिनिटापर्यंत असं शांत आपल्याला बसून राहायचं आहे। अशामध्ये असा व्यायाम केल्याने आणि या प्रेशर इथं दिल्यामुळे मोठे आतडे आहेत, ते मोठ्या आतड्याचे जे हातामध्ये पॉइंट आहेत ते पॉइंट दाबले जाते आणि हे पॉइंट दाबल्या गेल्यामुळे आपल्याला त्याचा चांगला फायदा 2 मिनिटापर्यंतच ठेवायचे आणि 2 मिनिटानंतर हे असं व्यवस्थित
खोलून घ्यायचं, 2 मिनिटं ठेवायचं. हे झालं. आता याच्यानंतर आता आपल्याला पोट साफ करायचा जो महत्वाचा व्यायाम आहे तो करायचा आहे. दुसरा जो व्यायाम आहे तो एक हात असा ठेवायचा आहे बघा, असा अंगठा थम्सअप दाखवतो ना तसं थम्सअप सारखा ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या हातची 4 बोटं आहेत की नाही, ही बोटं यांचे हे दिसत आहे, याच्यामध्ये हळुवारपणे असं घसायचं आहे. हळुवारपणे घसायचं या दुसऱ्या हाताने, या दुसऱ्या हाताच्या बोटाने असे हळुवारपणे घसायचं आहे. म्हणजे की मसाज करायची आहे. मसाज नेहमी हळव्या हाताने करायची असते. जास्त जोराने घसायचं पण नाही आणि जास्त दाबून पण करायचं नाहीये. अगदी हळुवारपणे त्याला असं मसाज करायची आहे. अशी मसाज करायची आहे. असं हळूहळू चोळायचं आहे बरं का, म्हणजे त्याची मसाज होईल. या हाताचं झालं की त्याच पद्धतीने या हाताचं पण करायचं आहे. या हाताला पण असं करायचं आहे. हे बोटं घ्यायचे आहेत, याचे जे खाड्यासारखा भाग होतो तिथे असं हळुवारपणे असे घसायचं आहे. म्हणजे हळुवारपणे त्याची मसाज होईल आणि तुम्हाला एकदम रिलॅक्स वाटेल याच्याने. बरं, एकदम रिलॅक्स वाटेल याच्याने. असं हळूहळूपणे मसाज केल्याने, कोणतीही मसाज केल्याने रिलॅक्स वाटतं, तसं याच्याने पण तुम्हाला एकदम रिलॅक्स वाटेल. याच्याने तुमचे आतड्यातलं मळ पुढे ढकलायची क्रिया आहे ती फास्ट होते आणि मळला पुढे ढकलण्यात मदत होते. बोटांमध्ये असं चोळल्याने मळ ढकलण्याची क्रिया आहे ती वाढते आणि आपले पोट साफ होते. तुम्ही टॉयलेटला बसल्यानंतर पण हे असं हळूहळू करत राहायचं आहे. म्हणजे मळ ढकलण्याची क्रिया पुढे सतत होत राहील. आणि असं तुम्ही 4-5 दिवस केलं ना तर तुमची बंद पोटची समस्या पूर्णपणे निघून जाईल. तुमचं पोट सहजरित्या साफ होत आहे असं तुम्हाला दिसेल आणि तुमचे ऍसिडिटीचा जो त्रास आहे तो पण संपूर्णपणे निघून जाईल. हे मात्र लक्षात ठेवा की तुम्ही टॉयलेटमध्ये बसल्यानंतर पण हे असं हळूहळू करत राहायचं आहे. हा अगदी साधा सोपा सरळ करता येणारा व्यायाम आहे. पोट साफ करण्याचे जे प्रेशर पॉइंट आहेत ते प्रेशर पॉइंटला रिलीज करून आपलं पोट सहजरित्या साफ करता येतं. हा व्यायाम तुम्ही अवश्य करा. आता आपण हे जाणून घेऊया की बंद कोश का होतो. तर बंद कोश होण्याचे कारण जेवताना कोरडी वस्तू खातो, नुसती भाजी पोळी खातो, नुसतं सलाड खातो, असं नुसतं खातो. त्याच्याबरोबर आपण रसेदार भाजी खात नाही किंवा त्याच्याबरोबर ताक घेत नाही आणि त्याच्यामुळे कोरडा आहार गेल्यामुळे ते लहान मोठ्या आतड्यात जायपर्यंत थोडंफार पाणी असतं ते शोषून जातं आणि मोठ्या आतड्यात जायपर्यंत ते एकदम कठ्ठण होतं आणि कठ्ठण झाल्याने मळ तो आपल्या बाहेर निघत नाही. त्याच्यामुळे बंदकोष्ठ होतो. दुसरा बंदकोष्ठ असा होतो की आपण बाहेर कुठे गेलेले असेल आणि आपल्याला लेट्रिन वगैरे झाली असेल तर आपण जाण्याचा कंटाळा करतो आणि त्यावेळेस ती लेट्रिन आपण थांबवून ठेवतो आणि थांबवल्यामुळे ती घट्ट होते आणि तो मळ घट्ट झाल्याने तो लवकर खाली येत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला बंदकोष्ठ होतो. अजून एक कारण आहे बंदकोष्ठ. आपण संपूर्ण दिवसभरामध्ये जर पाणी खूपच कमी पिले तरी पण बंदकोष्ठ होतो. आता हा बंदकोष्ठ होऊन गेला. बंदकोष्ठ झाला तर त्याला दूर कसा करायचा आणि बंदकोश आपल्याला पटकन दूर करायचा आहे. जर बंदकोश आपण पटकन दूर नाही केला तर तो बंदकोशची समस्या वाढू लागते. बंदकोशची समस्या जर वाढली तर आपण जेव्हा लेट्रिनला बसतो तेव्हा जोर करतो आणि जोर केल्यामुळे आणि जास्त जोर केल्याने मूळ जे असतं ते मूळ बाहेर येतं. जास्त जोर केल्याने ते मूळ बाहेर येतं आणि त्याच्यामुळे आपल्याला मूळ व्याधीचा त्रास होऊ लागतो. त्या झाल्यावर मळ आपण जोर करतो आणि मळ बाहेर निघत नाही, मग आपल्याला त्रास होतो. मग आपण त्यावेळेस बी काही लोक दवाखान्यात जातात आणि दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर त्याला एनिमा चढवतो आणि मग ते एनिमा चढवल्यानंतर तो मळ बाहेर निघतो. आणि बंदकोश झाल्यावर तेव्हाही आपण जर दवाखान्यात गेलो नाही आणि आपण घरामध्ये उपाय पण केले नाही आणि फक्त
लेट्रिनला जाताना जोरच करत राहिलो तर मात्र त्याच्याबरोबर मूळ बाहेर निघतं, म्हणजे आपल्याला मूळव्याधचा त्रास सुरू होतो. आणि मूळव्याधचा त्रास जो हळू असतो तोपर्यंत आपण लेट्रिनला जातो, तोपर्यंत आपल्याला लेट्रिनला जायला टायमाला खूप त्रास होतो. लेट्रिन करेपर्यंत तो खूप त्रास होतो. आणि तरी पण आपण लक्ष दिलं नाही तर मात्र आपलं लेट्रिनला आपण जोर करतो त्या टायमाला ब्लड पण निघतं. इतक्या दूरपर्यंत आपली परिस्थिती, इतकी खराब परिस्थिती आपली होऊन जाते. आणि तेव्हा मात्र तुम्हाला ऑपरेशन शिवाय दुसरा काही उपाय सुचत नाही. आणि मग तेव्हा मात्र आपल्याला मूळ व्याधीचं ऑपरेशन करावं लागतं. आपल्याला शरीराला त्रास तर होतोच होतो, प्लस आपल्याला पैशाचा खर्च बी होतो आणि वेळ पण वाया जातो. आणि त्याच्या बरोबर आपल्या परिवारांचा सगळ्यांचा पण वेळ वाया जातो आणि त्यांना त्रास होतो तो वेगळा. म्हणूनच बंदकोस होताच बरोबर मी सांगितलं आहे तो फक्त 2 मिनिटाचा व्यायाम करा आणि रिलॅक्स होऊन जा. शक्यतो बंदकोस आपल्याला होणारच नाही आणि त्याच्यासाठी खूप पाणी पिया, जेवताना प्रवाही खा. तुम्हाला जेव्हा बी नैसर्गिक क्रिया लागल्या तेव्हा फटाफट त्या नैसर्गिक क्रिया करा, तर तुम्हाला बंदकोस होणार नाही. आणि झालाच तरी काही हरकत नाही. मी सांगितलं आहे तो व्यायाम फक्त 2 मिनिटाचा व्यायाम करा आणि बंदकोस पासून तुम्ही रिलॅक्स होऊन जा. स्वस्थ राहा आणि मस्त राहा. अशाच नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय श्री कृष्ण.